ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एसएफसी फाउंडेशनच्या वतीनं नवरात्र उत्सव 2025चे 9 दिवसांचे आयोजन केले होते. अष्टमीच्या दिवशी विधिवत पूजा करून देवीची आरती संपन्न झाली. कैलासवासी सहकार महर्षी उत्तमराव ढिकले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गोवर्धने यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी त्यांचा सत्कार संपन्न झाला. नवरात्र उत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच एसएफसी फाउंडेशनच्या वतीनं नवरात्रनिमित्त विविध कार्यक्रम आणि विविध बक्षिसं नवरात्रीच्या 9 दिवसात घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे गरबा प्रेमींनी आपले रील्स बनवून एसएफसी फाउंडेशनला पाठविल्यावर यावर स्पेशल बक्षीस फाउंडेशनच्या वतीनं ठेवण्यात आले. इतर बक्षिसांमध्ये सोन्याचे नथ, मिक्सर, पैठणी तसेच आकर्षक बक्षिसे, रोख बक्षिसे दांडिया प्रेमींना देण्यात आले. नवरात्र उत्सवानिमित्त शासकीय वेळेनुसार रात्री 12 वाजेपर्यंत दांडिया प्रेमींनी दांडिया आणि गरबा खेळण्याचा आनंद घेतला. नवरात्रीमध्ये 9 दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते आरत्या संपन्न झाल्या. एसएफसी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. एसएफसी फाउंडेशनच्या वतीनं नवरात्र उत्सव 2025 9 दिवसांचं आयोजन केलंय. नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. एसएफसी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचा सत्कार केला. नवरात्र उत्सव गौरव गोवर्धने गेल्या 22 वर्षांपासून घेत असल्याबद्दल आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गौरव गोवर्धने यांचे अभिनंदन केले. आपण भगवंताच्या प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना परत शुभेच्छा देऊन गौरव भाऊ दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम इथे आयोजित करतात, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या परिषदेतील सर्वात मोठ्या दांडियाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एवढा चांगला दांडियाचा कार्यक्रम चालू तिथे भाषण करणाऱ्या बरोबरने गौरव भाऊची मदत कमी होती. त्याच्यामुळे देवीकडे एकच प्रार्थना करतो, तुला माझा लहान भाऊ आहे आणि त्या माझ्या भावाच्या नावासमोर पुढच्या वर्षी एखादं चांगलं पद लागो.
विशेष म्हणजे कोजागिरीच्या दिवशी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून 100 पैठणी या दिवशी वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी SFC फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय.